ईद ए मिलादुन नबीचा 1500व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संगमनेर शहरात सर्व धर्म समभावाचा एक अनोखा आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला. ह्यूमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज NMP मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाजात चांगल्या कार्याचा आदर्श घालून देणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजाला जोडण्याचे काम करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. यामध्ये NRCC ग्रुप, मंत्री फाउंडेशन, एकता नगर सोशल फाउंडेशन, ह्यूमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्ट, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्ट यांसारख्या संस्थांचा समावेश होता. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे, शिवकला पोहे सेंटर आणि SDPI ग्रुप यांनाही त्यांच्या योगदानासाठी विशेष सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व मान्यवरांना मराठी भाषेत पवित्र कुराण आणि विज्ञान तसेच संत महात्म्यांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. हा क्षण खऱ्या अर्थाने धार्मिक सलोख्याचे प्रतीक ठरला. या कार्यक्रमाला अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन गणी हाजी शेख अध्यक्षस्थान आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह गुड्डूभाई सय्यद, मनीषाताई पवार, पत्रकार अकिल पटेल आणि अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शौकत पठाण यांनी केले तर अजीजभाई वोहरा यांनी आभार मानले. हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित नव्हता, तर त्याने संगमनेरच्या सामाजिक आणि धार्मिक एकतेला एक नवी दिशा दिली. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता आणि परस्पर सामंजस्य अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट